दुबईतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पालीतील विद्यार्थी उत्कर्ष मपारा अडकला। इराण अमेरिका संघर्षानंतर परिस्थिती गंभीर, जिल्हा प्रशासन सतर्क। मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाली येथील विद्यार्थी उत्कर्ष मपारा हा दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर कारवाई केल्यानंतर परिस्थिती चिघळली असून त्यानंतर इराणकडून प्रत्युत्तरात्मक हालचाली झाल्याचे वृत्त आहे। पाली पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी राजेश मपारा यांचा मुलगा उत्कर्ष हा दुबई इंटरनॅशनल अकॅडमिक सिटी परिसरातील SP जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे। सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही भागात हालचालींवर निर्बंध लावण्यात आल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच वडील राजेश मपारा यांनी पाली पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक माहिती सादर केली असून प्रशासनाशी संपर्क साधून मदतीचे प्रयत्न सुरू केले आहेत। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सागर पाठक यांनीही परिस्थितीची नोंद घेतली आहे। उत्कर्ष आता या वायफाय आणि ह्या सगळ्यामुळे ह्याच्यामुळे इंटरनेटमुळे आम्ही त्याला जोडलेलं जातोय, पण एकंदरीत तो जरी दाखवत असला तरी तोही मनातनं घाबरलेला आहे। परिस्थिती आता बाहेर जायचं बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर इंडियन एम्बसीनी त्यांना काही विशेष सूचना केलेल्या आहेत, कॉलेजनी केलेलं आहे। कॉलेज ऑफलाईन असताना तेही ऑनलाईन आजपासून सुरू केलेलं आहे। गेले शनिवारी रात्री तिथे मोठ्या स्वरूपात क्षेपणास्त्र पडत होती किंवा क्षेपणास्त्र पाडली जात होती, पण ह्या सगळ्यामुळे कुठलाही एखादा विषय असल्यामुळे आणि आम्ही पालक असल्यामुळे खूप सगळं कुटुंब आणि माझे सगळे नातेवाईक आणि माझ्यासारख्या बऱ्याच पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे। ह्या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे पाल्य जे उच्च शिक्षणासाठी भारतबाई दुबईमध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना करावी। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।